नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तुमचं माझ्या किचनमध्ये म्हणजे प्राजक्ता होम किचनमध्ये स्वागत असा। आज आपण दाखवतो मिसळ पावची रेसिपी दाखवते। मी मटकीची मिसळ करतले। कोकणात म्हटलात ना तर जास्तीत जास्त वाटाण्याची मिळतात, सफेद वाटाण्याची, पण मी म्हटलं मटकीची, आमच्याकडे सगळ्यांना मटकीची आवडतं म्हणून मिसळ। आणि बघायला गेलात तर मी मिसळीची पूर्ण थाळी दाखवणार आहे, तरी तुम्हाला कशी वाटेल ती बघा, सांगा कशी। तर आता आपण सुरुवात करूया। पहिला आपण हे मटकी उकडून घेऊया। त्याच्यासाठी मी भांडा घेतलाय। हे मी 2 दिवस मोड एक ठेवलेले आहे। सकाळी भिजत घालून रात्री उपसान कपड्यात, एका घट्ट कपड्यात घट्ट बांधून ठेवलेले आहे। ते आता आपण धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून मग ते उकडाक ठेवूया। जरासा मीठ आणि हे घालूया, हळद घालून घेऊया। मटकी जरा झाली ना हे करून घेवा, निवडून घेवा, नाहीतर त्याच्यात ना दगड असतात ना, थोडेसे काय काय मोने असतात ना, म्हणजे मटकी थोडी कडकच राहतात। जास्तीचं पाणी घालून घेतलंय। आता याच्यात मीठ घालतोय। मीठ टाकले आणि आता जराशी हळद, बस एवढी पुरेशी आहे। आता याचा आपण चुलीवर ठेवूया। चांगली उकळा देऊ आणि म्हणजे शिजाक होई मटकी, एकदम पण जास्त शिजाक नको। आता ही उकळतली। आता मटकी उकळता म्हणजे शिजान होतली तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारो मसालो म्हणजे मिसळसाठी जो मसालो लागता ना एक वेगळो, तो बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी काय घेतलंय तर बघा, सुक्या खोबऱ्याची कवड घेतलंय, कांदे घेतले, 2 कांदे घेतलंय, आणि हे काहीतरी गरम मसाले घेतले बघा, काळी मिरी, लवंग, चक्रीफूल, दालचिनी थोडीशी, जायपत्री घेतलंय, थोडीशी फक्त हे घेतलं आहे, बडीशेप घेतलं आहे, तीळ लागतले, तीळ मात्र विसरा नको, तीळ घेवा, ही तमालपत्र आणि धने। आता आपण त्याच्यावर चुलीवर जाळी घेऊया आणि ह्या खोबरा ना ह्या आपण हे भाजून घेऊया। कांदो आणि आणि मी आलं आणि लसूण दाखवलंय ना, तर आपण मी घेते। हे बघा, हे आता आपला चांगले कांदे पण भाजले आहेत आणि खोबरा पण भाजला, तर आपण काढून घेऊया। खोबरा पण भाजला, तर हे काढून घेऊया। तर आपण ते गरम मसाले घेतलो ना, ते जरासे परतून घेऊया। जरासा तेल टाकून सगळे गरम मसाले आहेत ते आपण परतून घेऊया। हे सगळे जेवढे घेतलेलं ते सगळे, खोबरं आपला तर काय आपण असाच गॅस चुलीवर भाजून घेतलं ना, ह्या आता जरासे परतून घेऊया। फक्त जाळून नाही घ्यायचे, कारण जळको वास येतो नाही तर जास्त भाजलं तर। मग मी हे बघा आज पण जरा मंद ठेवलं आहे, जास्त फास्टवरती नाही भाजायचे, हलके भाजायचे। ही आता कढई तापली की मी लगेच खाली उतरवतलं आहे। याच्यावर जरासे आलं आणि लसूण, हे आता सगळं थोडासा हलका भाजून घ्या, म्हणजे जास्त जाळूक नको, जळले की मग त्याचा वास ना बरो नाही यायचो, मिसळीक ना जळको वास येतलो मग। या आता झाला परतन, आता या काढून घेते मी। ह्यात काढून मी आता कांदो, खोबरं आणि ह्या सगळा खोबरा सगळा मी वाटून घेतला मिक्सरात।
हे आता मी सगळा गरम मसाला भाजून घेतलो तो, आणि हे खोबरा चुलीत भाजून घेतलेला, आणि कांदो ह्याचा सगळा मी वाटप करून आणते. ह्याच्यात मी थोडेसे कोथिंबीरचे काडी पण टाकतले, आणि ह्या सगळा वाटून घेऊन येते. मग मी तुमका दाखवते. भेटूया. ही आता आपण मटकी उकडात ठेवलं ना, मी काढून आणलं आहे. ह्या त्याचं पाणी आणि ही मटकी एकदम पण जास्त शिजूची नसतं. हे बघा एवढी बरोबर आहे. हां, ही आता आपण फक्त मसाल्यात परतून घेऊया, आणि ह्याचं आपण कट तयार करून घेऊया. त्यासाठी लागणारा मसाला मी हे बघा वाटून आणले. त्या खोबरा वगैरे गरम मसाला भाजलेला ना, ह्या सगळा मी जाडसर जरासा वाटून आणला. आता आपण मिसळ तयार करूया. आता मिसळीसाठी लागणारी पहिली भाजी असते ना मटकीची, आपण ती परतून घेऊया मसाल्यात. थोडंसं तेलामध्ये हे जरा तापण दे, मग कढीपत्ता आणि जिरं मोहरी टाकून घेऊया. तापला नाही अजून, तापण दे. मोहरी तडतडली, आता आपण जिरा टाकूया आणि कढीपत्ता झाला घालून ही मटकी हळद घातलेली होती. आता फक्त मी मालवणी मसालाच घालतले. मी नेहमी तुमका सांगते की मी फक्त घरचे मसाले आहेत ना, त्याच्यातच मी सगळा बनवून दाखवतले. एक्स्ट्राचे कुठलेच मसाले आपण वापरत नाही. आता कसं गरम मसाला अख्खं त्याच्यात टाकलेलो आहे, त्याच्यामुळे आता ह्याच्यात पण नाही टाकला तरी चालेल. तुमच्या इच्छेनुसार जर तुमका धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर जर टाकूची असेल तर टाकू शकतात. पण ही मटकी साधी असतात, ती साधीच बरी वाटते. आणि मीठ जर तुमका आता कमी वाटलं तर आता घालून घ्या, कारण मग अशी उकाडताना आपण मीठ घातलेलं, त्याच्यामुळे आता काही मीठ घालूची गरज नाही आहे. पण तुमका जर वाटलं याच्यात मीठ कमी आहे तर मग तुम्ही घालू शकता. आता ह्याका काय वापूची गरज नाही, कारण ऑलरेडी शिजलेली आहे. फक्त जराशी कोथिंबीर घालूया, झाली. मटकी आपली तयार झाली. आता आपण कट तयार करूया याचं. म्हणजे मिसळीसाठी जो रस्सा लागतो ना तो करून घेऊया. आम्ही उतरवून घेतो आता. आता आपण तो कट करून घेऊचो ना. मी हा ताच भांडा घेतला आहे, ज्याच्यामध्ये मी मटकी उकडलेलं आहे ना ताच घेतला आहे. आता ह्याच्या आपण तेल घालून घेऊया, आणि मिसळीत तरी दिसाक होईना म्हणून जरा तेल जास्त घालूचं लागतं. तेल जरा चांगला तापण दे, मग त्यात कढीपत्ता आणि हे गरम हे वाटप करून घेतलं ना तर चांगला परतान घेऊया. काय दिलं? माझ्या बाबूची डोळे जमतायत, माझ्या मोफीचे डोळे जमतायत. अरे बापरे, कुणाच्या नाकमधून पाणी येत आहे? जेरूच्या नाकातून पाणी येत आहे, डोळे जमतायत. इकडे बघ, धूर येतोय ना चुलीचा. तेल चांगला तापला. आता आपण तो वाटलेला मसाला होतो ना तो घालून घेऊया. चांगला तेलात परतून घेऊया. आता दह्या घालताना पण तुमका किती व्हाया तेवढाच घाला. म्हणजे मिसळची तरी कशी, म्हणजे कट कसं असतं जरा पातळ असतं, पण सगळं फरसाण बिरसाण येतं ना तेव्हा मग जास्त घट तरी असली ना की एकदम ती घट्ट होऊन जातं मिसळ. म्हणून पातळ होईना, म्हणून जेवढा पाहिजे तेवढाच घालून घ्या. ते मी परतून घेतो. मसाले घालूया याच्यामध्ये. हळद फक्त थोडी कमी घाला.
हे मालवणी मसाला. झणझणीत मिसळ झाली पाहिजे म्हणून जरा जास्तीचा मसाला. चांगला परतून घेऊया. ह्याच्यात कसं, ह्याच्यात त्या पाण्यामध्ये मीठ आहे, पण ह्याच्यामध्ये मीठ नाही आहे ना, म्हणून ह्याच्या वाटपानुसार आपण मीठ घालून घेऊया. हे बघा चांगला परतला आहे बघा. तेलाची तरी वर इली ना, हे बघा म्हणजे चांगला परतला आहे. जराशी कोथिंबीर घालूया. आता आपण तो कट होतो केलेलो तो घालूया. मटकी उकडलेलं ना त्याचं पाणी तर म्हणजे मी जरा मिक्सरच्या भांड्यात जरा वाटा पुरलेला होता ना, म्हणून त्याच्यात जरासं आता पाणी घातलं आहे. त्याला मिक्स करून घेऊया. असं हे पातळ केलं आहे. कसले चमचे हे, ह्याच्यात कायच येत नाही. हे माझं स्टीलचं बरं. मस्त आता आपल्या मिसळला उकळी फुटली आहे. छान असं उकळलं आहे. आता ही आपली मिसळ तयार झाली. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलं आहे. आता ही आपण उतरवूया आणि मग मी तुमका दाखवते आहे ताटात कशी मांडूची असतात ती सगळी. मी माझ्या पद्धतीने करतले. बघा तुम्ही आवडली तर माका नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय वाटल्यास माका कमेंट मात्र नक्की करा. हां, माका आवडतात. तुम्ही जेव्हा मेसेज करतास ना, कमेंट करतास, तेव्हा माका लय आवडता. ही मी कुठल्या पद्धतीची केलं ही माका माहीत नाही, पण मी मटकीची मिसळ जास्ती असं घरात बनवते आहे. त्याच्यामुळे माका वाटलं की तुमका जरा दाखवावी म्हणून मी दाखवलं आहे आज. तर आवडले असल्यास माका लाईक शेअर आणि कमेंट करूक विसरू नका. चला आता आपण प्लेटिंग करून घेऊया. चला आता आपण ही प्लेट भरून घेऊया. सुरुवात करूया. आधी पहिला आपला हा मटकीचा थर लावून घेऊया. मी थोडीशी बटाट्याची भाजी केलेली आहे. बटाट्याची भाजी केलेली आहे मी ही. तर ती तुमका वही असा तरच टाका, नाही टाकलास तरी चला. सगळेच जण ते टाकतात असं नाही. आणि फरसाण. आता आपलं ह्याच्यावरती कट येत आलो. मस्त असा झणझणीत हा मिसळीचा कट. आता ह्याच्यावर आपल्याला कोथिंबीर, थोडंसं कांदा. आता ह्याच्यामध्ये आपण कट देऊया. आता आपण ह्याच्यात मटकी घेऊया. ही एक्स्ट्रासाठी आपण भरायची. ह्याच्यात कट झणझणीत अशी तरीदार कट. ह्याच्यात आपण फरसाण ठेवूया. ह्याच्यात मी ताक केलेलं आहे, का ठेवत आहे.
हे आपले पाव. आणि आता मिसळीची थाळी म्हटली तर गुलाबजाम इलेच, म्हणून गुलाबजाम. आणि थोडंसं कांदो आणि लिंबाची फोड. मस्त अशी झणझणीत आपली मिसळ थाळी तयार. मस्त अशी झणझणीत मिसळ थाळी तयार आहे. कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.